आपण म्हणजे थोडी आमची गफलत झाली, फसवणूक झाली असं मी म्हणेल त्यांनी. आणि आज तुम्हाला हेही सांगतो, आम्ही ठाण्याला सगळे नगरसेवक त्या ठिकाणी होते आमच्याकडे. तिथे ते गणेश गीते तिथे होते, आमच्या वहिनी नगरसेवक आहे गणेश गीतेंच्या मिसेस, त्या पण तिथे होत्या. 2 वाजताला मतदानाला 3 वाजेपर्यंत मतदान होतं, आमच्याच बसमध्ये बसून आल्यात. नाही तर काय म्हणावं. पण हे नक्की होतं की उमेदवाराबद्दल लोकांची खूप नाराजी होती, हे त्यातलं प्रमुख कारण निश्चित होतं. बरं, मग आता असं झालं की तुम्ही उमेदवाराला तिथे माघार घ्यायला सांगितली, त्याने घेतली नाही, मग निवडून आला. पण निवडून आल्यानंतर परत शिंदेसोबतच गेला, हे काय ठीक आहे ना. काय मग त्यांना आम्ही 4 जागा दिलेल्या होत्या, बरोबर आहे. आमच्या 11 जागा होत्या, आमच्या 11च्या जागा निवडल्या. आम्ही सगळं प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं, त्यांनी काम केलं, राष्ट्रवादीने काम केलं. प्रतिकूल परिस्थितीमध्येही सगळ्या ठिकाणी आमचे लोक निवडून आलेत. आता 3 लोक त्यांची जागा कमी झाली. आमचा निकाल तर 100% लागला 17 जागांचा, पण त्यांचा तो कमी झालेला होता. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की बा मी याला घेऊन टाकतो, मग सहयोगी सदस्य करतो शिंदेसाहेबांकडे जाऊन. तुमच्या सांगण्यावर गेले का ते? कोण गीते तिकडे गेले का तुमच्या सांगून? शिवसेनेत गेले माझ्या काय सांगण्यावरून सगळ्यांचं तुमच्या म्हणजे पक्षाच्या म्हणजे सांगण्यावरचा विषय नाही आहे. पण आम्ही म्हटलं विनाकारणची एक जागा कमी होते ना, ती आमच्या चुकीमुळे झाली, कारण आमचेच बंडखोर उभे राहिले. म्हणून आम्ही म्हटलं सहयोगी सदस्य म्हणून तिकडे राहा. आपत्ती व्यवस्थापन तुमचं 2 प्रकारचं असतं. एक आहे सरकारी आपत्ती व्यवस्थापन, जिकडे आपत्ती, दुसरं राजकीय आपत्ती व्यवस्थापन. तुम्हाला आणखी एक नाव जे आहे तुमच्यासाठी ते संकटमोचक, किंवा तुम्हाला हनुमान म्हटलं जातं देवेंद्र फडणवीसांचं. ते आपत्ती व्यवस्थापन करताना बऱ्याचदा काय होतं, तुम्ही हे सगळं आपत्ती व्यवस्थापन करतात आणि मग तुमच्याच भोवती सगळी फिल्डिंग लागते. मी आवर्जून शब्द बोलतो, कारण बघा मी मगाशी तुमच्या इंटरव्ह्यूच्या आधी की तुमच्याबद्दलच अनेक कॉन्ट्रोवर्सीज तयार होतात. गेल्या काही दिवस आम्ही बघतो अनेक विषय निघतात तुमच्याबद्दलचे. कॉन्ट्रोवर्सीची खूप यादी, म्हणजे नाशिकमध्येच बघायचं झालं तर ही आता आपण बोललो त्याच्याबद्दल, नाशिकमध्ये बंडखोर होतो. मग मागे कुठंतरी ते हनी ट्रॅप येतं, त्याच्यात तुमचं नाव जोडतात. कोणते प्रजासत्ताक दिनाला तुम्ही भाषण करताना बाबासाहेबांचं नाव घेतो विसरतात, त्याच्यावरनं तुम्हाला टार्गेट केलं जातं. तुम्ही आता ब्लू स्टारबद्दल बोललात, त्याच्याबद्दल ते कॉन्ट्रोवर्सी होते. आता तुमच्या मधल्या काळात कुठले फोटो व्हायरल झाले, त्याच्याबद्दल तुमचे म्हणजे फक्त गिरीश माझं वर्षात एवढ्या कॉन्ट्रोवर्सी तुमच्या होती. जो माणूस काम करेल त्याच्याबद्दल तर बोललं जाईल. आता तुम्हाला माहिती आहे, मी सगळ्या ठिकाणी पुढे असतो, सगळ्या ठिकाणी अग्रेसर असतो, सगळ्या ठिकाणी कामात कुठे मागे पडत नाही. त्यामुळे साहजिक आहे. आता तुम्ही बघा, मागच्या वेळेला जे चव्हाण म्हणून वकील होते, सरकारी वकील, माझ्यावर गुन्हा दाखल केला, मला मुक्कामरे टाका, मला अटक करा म्हणून किती प्रयत्न झाले. मग त्याची आम्ही ती क्लिप काढली. त्या वकिलाच्या कोणीतरी तो तिथलाच त्यांचा क्लर्क होता, त्यांनीच त्या ठिकाणी तो कॅमेरा लावला, त्यांनीच ती महिनाभर रेकॉर्डिंग केली ना, आम्हाला आणून दाखवली, बघा तुमच्याबद्दल काय काय चाललं आहे, देवेंद्रजीबद्दल काय काय चाललं आहे, काही करा, गिरीश महाजनला अडवा. गिरीश महाजनला आत टाकला तर देवेंद्र फडणवीसांचे हात छाटले जातील, पंख छाटले जातील. दोघांचे पंख छाटले तर भाजप संपेल. हे 4 वेळा बोलणं आहे. याच्यामध्ये अनिल देशमुखांचा सहभाग. गिरीश महाजन असं सापडत नाही, मग त्याने मला याच्यात ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. रामेश्वरनी चाकू मारला, गिरीश महाजननी 5 लाख रुपये हिसकला. आता मी काय 5 लाख रुपये कोण हिसकणार, कोण त्याला दाखवणार. गिरीश महाजनचा व्हिडिओ दाखवला त्यांनी कॅमेऱ्यात लावून, हे शहाणपणा करू नको, दादागिरी करू नको, माझ्याशी भिडू नको झाला. रामेश्वर नाईकांनी चाकू मारला, सुनील धवरांनी 4 दिवस त्याला घरात कोंडून ठेवला. अशी स्टोरी बनवून आणि 3 वर्ष 3.25 वर्षांनी तो गुन्हा दाखल झाला. आणि मग त्या चव्हाण, जो हा सगळा क्रिमिनल माइंडेड आहे, तो सरकारी वकील, त्यांनी सगळं आखोदिकी त्यात मांडलं. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन कसं कोणाला फसवायचं. आता गिरीश महाजन याच्यातून वाचला का, मग आता असं करा, त्याची गाडी अडवा, मुंबईला जाताना पोलिसांना अडवायला लावा, 4-5 गाडीची झडती घ्यायला लावा, त्याच्यामध्ये काहीतरी टाकून द्या 5-25 लाखाचं 50 लाखाचं, त्याच्यामध्ये हेरोईन टाका, चरस टाका, काहीतरी ड्रग टाका, पकडा त्याला, नाही सुटू दे, मी त्याला 5 वर्ष आतून म्हणे मी त्याला. म्हणजे अशा स्टोऱ्या तुम्ही रेकॉर्डिंग तुम्ही पोलिसांना सांगता आहात. साहजिक आहे ना, त्यांना असं वाटतं की बाबा याच्यामुळे आपल्याला फार त्रास होतो की काय. सगळ्या ठिकाणी पुढे असतो, पक्षाच्या कामामध्ये, राजकीय याच्यामध्ये, सगळ्याच ठिकाणी सोशल याच्यामध्ये पुढे असतो. आणि साहजिक आहे त्याच्याबद्दल वाटतं. आणि म्हणून अशा पद्धतीने मला कुठे ना कुठे टाकण्याचा प्रयत्न चालतो. तर ठीक आहे. तुम्ही एक गोष्ट वाक्य बोललात मगाशी, जे फार मला महत्त्वाचं वाटतं आणि जे प्रेक्षक आहेत त्यांनाही फार महत्त्वाचं वाटतं. म्हटलं की जर गिरीश महाजनांना अडवलं, गिरीश महाजनांचे हात छाटले तर फडणवीसांना अडवल्यासारखं होईल, असं होईल. हे अजूनही सुरू आहे का असं तुम्हाला वाटतं? की ह्या कॉन्ट्रोवर्सी मी बोलतो आत्ताच्या आहेत? नाही, आता हे बघा, आता काय ज्याला जे करायचं ते करत राहतील. म्हणजे मला इतका अडकवण्याचा प्रयत्न झाला. मला जर हायकोर्ट सुरू करण्याचं थोडंसं दिलासा दिलं नसतं तर मी पण 2 वर्ष आत चाललो गेलो असतो. नाही, तेव्हाच स्टोरी आहे. आता काय केलं जातं? आताही परत तुमच्या साहजिक आहे ना, मला समजत नाही. आता मला हे तर होणार आहे ना, हे होणारच आहे. आता मी सगळ्या कामामध्ये पुढे असतो, समजा एक प्रकारे कुठल्याही कामामध्ये असेल, काय असेल, तुम्ही आता बघतायत. अजून स्पष्टपणे विचारतो, तुम्हाला अडवणं म्हणजे फडणवीसांना अडवण्याचा हा प्रयत्न? नाही, तुमच्या माध्यमातून. फडणवीस साहेब खूप मोठे होतो, त्यांना काय अडवतील आता कोणी. ते गेली ती वेळ, त्यावेळेला त्यांचंही चाललेलं होतं, त्यांचं सुद्धा रेकॉर्डिंग होतं.
यांना त्या आरोग्याची एवढी मोठी चांगली योजना चालवली त्याच्यामध्ये मग त्यांनी पैसे खाली दाखवा, असं दाखवा, तसं आणि फालतू काही अर्थ नाही. पण आता तुम्ही काय करू शकता, 3.25 वर्षांनी माझ्यावर धमकी दिल्याची केस दाखवून तुम्ही मला NPD करताय, माझा मोकाट टाकताय मला. मला हायकोर्टाने समोरून थांबवलं म्हणून मी थांबलो, नाही तर मी काय कारण नसतं चाललो गेलो असतो आतमध्ये. अशा स्टोऱ्या बनवल्या गेल्या. माझ्या गाडीमध्ये ड्रग टाकून द्या, डिक्की उघडली की पोलिसांना घेऊन टाकून द्या, पकडला याला. म्हणजे पिक्चरपेक्षा बी भयंकर होतो. 2 गोष्टी मी अजून बोललो मग. एक ते तुमचं प्रजासत्ताक दिनाचं भाषण, त्याच्यावर तिथे तुम्हाला टार्गेट करतं की तुम्ही बाबासाहेबांचं नावच त्याच्यात जाणीवपूर्वक टाळलं झालं. चुकून झालं माझं, मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला मी माफी मागितली, नाही तर मी बाबासाहेबांचं तुम्हीच तुम्हीच कॉन्ट्रोवर्सी तुम्हीच मला बघतात. आंबेडकर जयंती माझ्यासारखी कोण साजरी करतं मला सांगा, तर मी माझं काही कौतुक करणार नाही. पण 1 वर्षाचं जात नाही इतक्या वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये, की मी ट्रॅक्टरवर बसणार नाही. बाबासाहेबांच्या आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी मी चालवणार नाही. मी त्या ठिकाणी लेझिम खेळणार नाही. पूर्ण वेळ सगळ्या त्या ठिकाणी बिलकुल मीच असतो. आणि माझे सगळे कार्यकर्ते 100-200 आम्ही असं एका समाजाने करायचे असं नाही. आमचे सगळे गावातले आमचे सगळे कार्यकर्ते भाजपच्या सोबत असतात. मी सगळ्यांना वॉर्निंग देतो की शेवटपर्यंत कुठे हालायचं नाही, जायचं नाही. हे दरवर्षीचं आहे. हे गेल्या 30-40 वर्षापासून झालं. मला तर 35 वर्षाला आमदार होऊन, पण हे दरवर्षीचं आहे. आम्ही कधीच नाही, म्हणजे 40 वर्ष मी सरपंच होतो आधी. आंबेडकर जयंती आम्हीच काढतो, अण्णाभाऊ साठे जयंती आम्हीच करतो ना आम्ही. आमच्या गावात विचारा तुम्ही. ब्लू स्टारबद्दलचं विधान परत आलं म्हणजे तुम्ही त्यावेळेला इंदिराजींच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये लोकांवर अत्याचार झाला, अन्याय झाला, किती लोकांना जाळण्यात आलं, किती आमच्या आईबहिणींची इज्जत त्या ठिकाणी घेतली गेली, जिवंत टायरात टाकून किती जाळून टाकले लोकांना, हा काळा दिवसच होता. असं नाही चालत की म्हणजे तुम्ही असं एखाद्या समाजाला धर्मियांना घेऊन तुम्ही एकदम पूर्ण त्यांना जाळूनच टाकाल, मारूनच टाकाल. हजारात मारले लोक, हजारात. हे योग्य होतं का? असं नाही ना. बोलून अडचणीत येतात का असं माझा नाही. माझी भूमिका ठाम होती. त्या भूमिका ठाम आहे की त्यावेळेला ज्या पद्धतीने शिखांवर अन्याय झाला, आमच्या शीख बांधव असतील, आमच्या भगिनी असतील, जिथे दिसतील तिथे मारत होते लोक. आणि म्हणून मी ते बोललो की तो काळा दिवसच होता की त्या दिवशी इतक्या लोकांना तुम्ही मारतात. आणखी एक रिसेंटली तुमची कॉन्ट्रोवर्सी आहे ज्यावर तुम्ही बोललात, पण मला त्याच्याबद्दल तुम्हाला आवर्जून विचारायचं आहे की तुमच्या काही फोटोज मधल्या काळात व्हायरल झाले कुठल्या मला समजत द्या. तुम्ही बघताय आजकाल, सगळे बघतात. आजकाल काय यामध्ये काही होतं, 5-6 जण फोटो काढतात, त्याचे 2च फोटो दाखवायचे कट करून. दाखवलं मी, त्याचे रिपोर्टही घेतले. 2 ठिकाणी प्रायव्हेटला सरकारीच्यामध्ये तपासलेत. त्यांनी सांगितलं की बाबा हे सगळं कटपीट करून सगळे बनवले फोटो आहेत, हे सगळं दाखवलं. त्याच्यामध्ये ॲक्च्युअली सेल्फी काढली. आता सेल्फी काढल्यामुळे मला समजत नाही सेल्फी काढणं म्हणजे काय, त्यात काही आक्षेपार्ह तुम्हाला वाटलं की. त्यामुळे मला असं वाटतं की आता ज्यांना काही मनामध्ये कुठं आहे की ज्यांना असं बिलकुल आमच्याविषयी जेलसी आहे, असे लोक हे करत राहतात. त्याला तर कोण थांबवणार आहे? हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. काही ते यायच्या माध्यमातून तर किती ते फोटो एआयचे होते की ते फोटो नक्की मॉर्फ होते की मार्फच होते. मी तर सांगितलं, मी तर चौकशी करायला लावली, चौकशी समोर आलेलं आहे. मला कळत नाही लोकांना. म्हणजे आता कुणाला थांबवता येत नाही आपल्याला, राजकीय आपल्याला त्याला शह देता येत नाही. आता आम्ही नॉनस्टॉप 35 आहे ना, 7 टर्म. आणि त्यामुळे मग अनेक लोकांना असं वाटतं की थांबवायचं काय, मग हे सोपं माध्यम आहे, बदनाम करा. कोण करताय गोष्टी? आता रे मला काही बोलायचं नाही, कोण करतं काय करतं मला माझा नामनिर्देश नाही कुणाकडे, मला बोलायचं नाही. पण हे चाललेलं असतं, चाललेलं आहे. तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी केलं गेलं हे नक्की तुम्हाला मग कोणाला, मग कोणासाठी आहे? कुणासाठी आहे? माझ्यासाठीच आहे. आपण याला राजकीयदृष्ट्या कुठे थांबवू शकत नाही. मग काय करायचं? ते सोपं माध्यम आहे. आतापर्यंत बरेच वेळा चाललं होतं असं. हे राजकीय विरोधक नक्की कोण आहेत? पक्षातले आहेत, पक्षाच्या बाहेरचे आहेत का? अजून आता हे सगळ्यांना माहीत आहे, तर मी कशाला बोलू त्यांचे नाव? मला काही नाव कोणाचं घ्यायचं नाही, कोणाबद्दल माझ्याबद्दल काही आक्षेप नाही मला. पण चलता यार या गोष्टी. तुमचा एकीकडे संघर्ष सुरू असतो. मी आता एक नाव तुमच्याबाबत नेहमी घेतलं ते एकनाथ खडसेंचं नाव घेतलं जातं. तुमचा त्यांचा एका पक्षात जरी असला तरी एक मधल्या काळात ती फार मोठी कटुता आम्ही बघितलेली आहे. पण त्याच्याबद्दल मला जायचं नाही. पण आता रिसेंटली एक फोटो आमच्याकडे आला की तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते विनोद तावडे हे खडसेंना जाऊन भेटतात. एकीकडे तुम्ही संघर्ष करायचा, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांना जाऊन भेटायचं, याच्याकडे गिरीश महाजन कसं बघता? ठीक आहे ना, आता त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न आहे. ते का गेले काय, मी काही त्यांच्याशी बोललो नाही किंवा विचारलं नाही. पण असू शकतात, तब्येत विचारायला गेले असतील, काही हालचाल विचारायला गेले असतील. मला काही आक्षेप नाही त्याबद्दल काहीच. पण कसं वाटतं म्हणजे तुम्ही एकीकडे त्यांनी पक्षाबद्दल बोलणं, तुमच्याबद्दल बोलणं, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलणं, आणि मग दुसरीकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांना जाऊन भेटणं, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही का तयार होत? नाही, मला तर माहीत नाही. हो, संभ्रम तर होतोच, पण मला माहीत नाही ते काय भेटले का. पण मी फोन करून विचारेल तावडेंना की माझे त्यांचे जेवढे संबंध आहेत विनोद तावडेंचे माझे, मी त्यांना विचारेल की बाबा काय काय नाही. पण मला असं वाटतं की फार विचारायचं कारण पण नाही. आता ते तब्येत पाहायला गेलं असतील, काय विचारायला जुने संबंध आहेत, इतके वर्ष आम्ही सगळे सोबत होतो, गेले असतील. मला काय